हा बाबा, आज भारतामध्ये जी दुर्दैवी घटना झाली त्या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपातकाल के 50 साल असा कार्यक्रम आम्ही सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इथं आयोजित केला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या लोकांवर अन्याय 50 वर्षापूर्वी आपातकाल ज्या वेळेला देशामध्ये घोषित केला अशा वेळेला झाला होता त्या सगळ्या लोकांना आम्ही बोलवलं आणि त्या सगळ्या लोकांचा सत्कार आज आम्ही पक्षाच्या वतीनं घेतला। मला मनापासून समाधान एका गोष्टीचं आहे की ज्या लोकांनी हा देश घडवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं अशा सगळ्या लोकांना आम्हाला बोलवता आलं, त्यांचा सत्कार करता आला। एका प्रकारचं भाग्य आम्ही आमचं समजतो की त्यांची सगळ्यांची आमची भेट झाली आणि त्यांना भेटल्यानंतर एक नवीन स्फूर्ती, एक नवीन प्रकारच्या आमच्यामध्ये उन्नती अशी आली की चांगलं काम समाजाच्यासाठी आपण केलं पाहिजे आणि तेच चांगलं काम आपण भविष्यकाळामध्ये करत राहू अशा प्रकारची ऊर्जा आज या कार्यक्रमातून आम्ही घेऊन जात आहोत। बाबा काय सांगाल, आणीबाणीच्या काळात तुम्ही झेल भोगलेली आहे त्यावेळी तर तुमचा अनुभव कसा होता? खरं तर माझं वयच लहान असल्यामुळं त्या भारत देशामध्ये इंदिरा गांधींची आणीबाणी लादली काळाकुट्ट दिवस तो जो आठवला ती फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपतीच्या अध्यादेशानं आणि त्याच ह्या लोकशाहीला विरोध करणाऱ्या लोकांनी लोकशाहीच्या वर गदा आणणाऱ्या ह्या सत्ताधाऱ्यांनी अमानुषपणे जी आणीबाणी जाहीर केली तिचं दुःख झालं आणि मी त्या कराडला साहित्य संमेलन होतं त्या साहित्य संमेलनामध्ये पत्रकं वाटली। त्यावेळेला यशवंतराव चव्हाण प्रमुख पाहुणे होते, दुर्गा भागवत साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या आणि त्या कालावधीमध्ये अशा लहान वयामध्ये मी पत्रकं वाटली। गुजारी फौजदारांनी अटक केली, अटक केल्यानंतर 14 दिवस मला डांबून ठेवलं, एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे कायद्याप्रमाणे वागणूक दिली, ह्याचं वाईट वाटतं। आज या देशामध्ये जनसंघ ते भाजप अशा प्रवास करणाऱ्या पक्षाची सत्ता आली, गेली 11 वर्ष या देश जुलम केला आणि ह्या 50 वर्षाच्या त्या आणीबाणीच्या दिवशी आमचा सत्कार झाला। आम्ही ह्या स्थानिक आमदार दक्षिण आमदारचे लोकप्रिय आमदार अतुल बाबांनी आमचा जो सत्कार केला त्यांचे आभार मानून मी 25 जून 1975ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली। अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या 35-40 संघटनांवर त्यांनी बंदी घातली। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम त्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे। त्यावेळेला आम्ही कराडमधले जवळजवळ 76 ते 80 लोक या सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला होता। कराडमधल्या भाजी मंडईमध्ये आम्ही सत्याग्रह केला। त्यावेळेला कोर्टाने असंही आम्हाला सांगितलं की तुमची मुलं तुमची वय लहान आहेत तर तुम्ही सगळ्यांनी तुमचं वय लहान आहे तर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझा संबंध नाही, या संघटनेशी मी काही आता याच्यापुढं बांधील राहणार नाही असं लिहून द्या, आम्ही तुम्हाला सोडतो। त्यावेळेला आम्ही असं सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आम्ही आहोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आम्ही राहणार आहोत आणि पुढं कार्यही करणार आहोत। त्यामुळं अशा दडपशाही करणाऱ्या इंदिरा गांधींच्या सरकारनं जी काही त्यावेळेला बंदी घातली त्याचा आम्ही त्यावेळेलाही धिक्कार केला होता, आजही धिक्कार करतो। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय अतुल बाबा भोसले यांनी आमचा सत्कार केला। भारतीय जनता पार्टीला आणि अतुल बाबाला आम्ही धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।